नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतर जर का तुम्ही ITIला प्रवेश घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। ITIचे प्रवेश सोमवारपासून सुरू होणार आहेत। एकूण 1,48,568 जागांवर प्रवेश होणार आहेत। तर कोणत्या विभागासाठी किती जागा असतील, यंदा काय नवीन बदल असणार आहेत, याविषयीची सविस्तर माहिती आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ITIचे प्रवेश यंदा 3 जूनपासून ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत। या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक येत्या 2 दिवसात जाहीर केले जाणार आहे। यावर्षी 418 शासकीय ITIमध्ये 92,364 व 608 अशासकीय ITIमध्ये 56,204 अशा एकूण 1,48,568 जागांवर प्रवेश होणार आहेत। कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे ही प्रवेशाची प्रक्रिया संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे। यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, ITI केंद्राची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे ही सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो, ITIमधील यंदाच्या जागा पाहू शकता तुम्ही विभागानुसार। अमरावती विभागामध्ये शासकीय जागा आहेत 15,988 आणि खाजगी जागा आहेत 4,144 अशा एकूण 20,132 जागा आहेत। यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय जागा आहेत 14,092 आणि खाजगी जागा आहेत 6,736 अशा एकूण 20,828 जागा आहेत। तसेच मुंबईमध्ये 15,676 शासकीय जागा आहेत आणि 4,460 खाजगी जागा आहेत अशा एकूण 20,136 जागा आहेत। नंतर नागपूरमध्ये 14,552 शासकीय जागा आहेत आणि खाजगी जागा आहेत 12,856 अशा एकूण 27,408 जागा आहेत। त्यानंतर नाशिक विभागासाठी 14,892 शासकीय जागा आहेत आणि खाजगी जागा आहेत 15,924 अशा एकूण 30,816 जागा आहेत। तसेच पुणे विभागासाठी शासकीय जागा आहेत 17,164 आणि खाजगी जागा आहेत 12,084 अशा एकूण 29,248 जागा आहेत। अशा प्रकारे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या विभागामध्ये शासकीय जागा आहेत 92,364 आणि खाजगी जागा आहेत 56,204 अशा एकूण टोटल 1,48,568 जागांवरती प्रवेश होणार आहेत। तसेच मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यंदा यात काय बदल करण्यात आलेले आहेत। विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना मूळ कागदपत्रे सादर करून आपला प्रवेश कन्फर्म करावा लागतो। त्यामुळे आता अर्ज भरताना प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी नजीकच्या कोणत्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहणार हे सांगावे लागणार आहे। त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील पाठपुरावा त्या ITIची यंत्रणा हे करणार आहे। तसेच प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी नोंदवलेला मोबाईल क्रमांक ITI अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत तोच ठेवावा लागणार आहे। विद्यार्थ्यांना केंद्राच्या संकेतस्थळावर माहिती अपलोड करताना हा मोबाईल क्रमांक लॉगिंग असणार आहे। त्यामुळे हॉल तिकीट, परीक्षाविषयक माहिती तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त करणे यासाठी आवश्यक असणार आहे। यामुळे हा मोबाईल क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवणे आवश्यक असणार आहे। त्यामुळे अर्जावर काळजीपूर्वक मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे।